एका जंगलात एक खारुताई राहत होती. तिचं नाव होतं माऊ. लहानशी पण चपळ आणि फार हुशार होती बरं. रोज ती सकाळी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायची. तिला जंगलातल्या सर्व प्राण्यांशी मैत्री करायला खूप आवडायचं. ससा, पोपट, हरीण आणि छोटा माकूड तिचे चांगले मित्र होते. एके दिवशी माऊच्या आईने तिला सांगितलं, माऊ, आपल्या घरात हिवाळ्यासाठी अन्न कमी आहे. तुला काही बिया आणि फळं गोळा करून आणावी लागतील. माऊ म्हणाली, हो आई, मी लगेच जाते. तिने आपल्या छोट्याशा पिशवीत पाणी भरले आणि ती निघाली. वाटेत तिला ससा भेटला. ससा विचारतो, माऊ कुठे चाललीस? माऊ म्हणाली, अन्न गोळा करायला. आईने सांगितले ना. ससा हसत म्हणाला, मी पण तुझ्यासोबत येतो. आणि दोघे मित्र जंगलाकडे निघाले. त्यांनी खूप झाडे पाहिली आणि फळे गोळा केली. पण पुढे एका मोठी नदी आली. माऊ म्हणाले, आपण ही नदी कशी पार करणार? ससा थोडा घाबरला. मात्र त्यांना पाण्यात एक लाकूड दिसलं. माऊ म्हणाले, आपण ह्या लाकडावरून जर हळूहळू चालत गेलो तर नदी पार करू शकतो. दोघांनी पण लाकडावर काळजीपूर्वक पाय ठेवला. वारा जोराचा होता, पण माऊने सशाचा हात धरला व सशाला हळूहळू पुढे नेला. शेवटी दोघांनी काय केलं? नदी पार केली. ससा म्हणाला, माऊ, तू खूप हुशार आणि धाडसी आहेस. नदी पलीकडे त्यांना एक झाड दिसलं. त्या झाडावर खूप बिया आणि फळं होती. माऊ फळं गोळा केली आणि पिशवीत भरली. सशानेही माऊला मदत केली. तर ते परत घरी निघाले. परत घरी जाताना पाऊस आला. माऊ सशाला घेऊन एका मोठ्या पानाखाली लपली. पाऊस थांबल्यावर दोघे पण धावत घरी परतले. परतल्यावर माऊच्या आईला खूप आनंद झाला. ती म्हणाली, माऊ, तू नुसते अन्नच आणले नाहीस तर धाडसही दाखवलं. तू खूप हुशार मुलगी आहेस. सशालाही माऊचं कौतुक वाटलं. त्याने माऊला मिठी मारली. माऊने सशाला फळं दिली. सगळ्या प्राण्यांनी त्याचं स्वागत केलं. जंगलात सर्वांनी मिळून दिवाळी आणि दसरा दिवाळी मस्त साजरी केली.